ऊंची है बिल्डिंग है, लिफ्ट तेरी बंद है। एकदम आयडल आवाज होता। जो जरा चुकीचे जरा बरोबर मित्र नाही बरं काय आलं हसता हुआ नूरानी चेहरा बड़ी मुश्किल है खोया मेरा दिल है कोई इसे ढूंढ के लाए ना अरे पपिया डायरेक्ट क्या कर रहे हो, क्यों ऐसे मुरझाए हुए हो? जरा गाओ, गुनगुनाओ, माहौल बनाओ। भाई काय गेम म्हटलं की अंताक्षरी बोर होतं आपल्याला। बोर फिर काय नाही, तुला गाणीच येत नाही लावायचं। मला खूप गाणी येतात, फक्त ती इकडे नाही बोलू शकत। अरे येतात भाई, इकडे नाही म्हणता येणार ती गाणी, सोड ना। पप्पाशे तुम्ही कधी भेंड्या खेळला नाहीत का? खेळलोय भाई, शाळेत असताना खेळलोय, पण तेव्हा पण असंच गप्पा असायचो। हे तेव्हा पण असं पिकनिक जायची ना शाळेची, तेव्हा मुलं वर्सेस मुली असं खेळायचे, पण भाई तो गेम कमी आणि एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठीचा डाव जास्त होता। काय म्हणजे नक्की काय? बोर व्हायचं मला। यांना का बोल, आता मी कसं बोललो, हसता हुआ नूर इम्प्रेस करायचं ना समोरच्या। नाही पण आपल्याला नाही आवडत ते। गाणी येतात आपल्याला, एकदा 10वीच्या पिकनिकला तर मुलांना जिंकून पण दिलं होतं। पण काय कसं काय भाई, आपण सगळे गेम जुगाड करूनच जिंकलोय। म्हणजे काय केलंस काय तू? भाई मुलं वर्सेस मुली, बॉईज वर्सेस गर्ल असा सामना चालला होता भाई। आमच्याकडची सगळी गाणी संपली होती, कोणाला काहीच सुचेना। मग मी विचारलं काय आलंय, तर हो आलं होतं। तर मी लगेच गाणं बोललो, हमसे क्या लेना देना ओ मेरी जाने जाना, हमसे क्या लेना देना ओ मेरी जाने जाना, तुझे मेरी कसम खुशी है खुशी। कशातलं गाणं? भाई हेच, एका पोरीने असंच आगाऊपणा करून विचारलंय कुठल्या पिक्चर मधले। मी लगेच सांगितलं सारथी एक प्रेम कथा, गुरु राजकुमार, रीटा ओबराय। कोण आहे ते? भाई मला पण नाही माहिती कोण काय कुठलं। भाई मी तसंच करतो, गुगल नव्हतं ना तेव्हा। भाई कुठलीही चाल मी बनवायचो, कुठलेही शब्द इकडचे तिकडचे जोडायचो आणि गाणं म्हणून टाकायचो। भाई इथलं हे पिक्चर पण खरं नाहीये, गाणं पण नाहीये तसं। एक काम करूया आपण हाच गेम खेळूया। असं समज की आपली टीम हरते आणि आपल्याला अक्षर आलंय ग। गम किसको है मुसाफिर हूँ मैं, अजी गम किसको है मुसाफिर हूँ मैं। पिक्चरचं नाव श्याम किरण, हिरो कमल सदाना, हिरोईन प्रिया अग्रवाल। सांगता येत नाही डायरेक्ट। वाह क्या बात है, वाह वाह वाह, शुक्रिया शुक्रिया। 2 लाइनें अर्ज करता हूँ। इरशाद इरशाद, वाह वाह। नाही ह्याचा इर्षाद। आए कुछ अब्र कुछ शराब आए, क्या बात है, आए कुछ अब्र कुछ शराब आए, क्या बात है, उसके बाद आए तो अजाब आए। क्या बात है, वाह 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 वाह, आणि अजब नव्हती काय? ऐका आपण 6वी सोबत एक खेळ खेळूया। 6वी सोबत ओके। ऐका ना, खूप इंटरेस्टिंग आहे। तिला ना कुठलेही 2 अंक द्या आणि त्या 2 अंकासोबत वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार काहीही करायला सांगा। ती असं असं करते, असं उत्तर देते। लगेच असं नाही, 5 सेकंद तरी जातात। म्हणजे 1 2 3 4 5 असं। बट गाइस सिरियसली आय एम टेलिंग यू शी इज मॅड। ओके, बाय द वे ती गोव्यामध्ये मॅथ्सच्या एक्झाम मध्ये पहिली आली।
आणि मी काठावर. व्हेरी गुड. फुल रिस्पेक्ट. भाई तू घाबरू नको. आता कठीण प्रश्नांनी सुरुवात करूया. 779 गुणिले 861. 1 2 3 4. 6,70,719. पपाशे. हा चुकलंय. भाई बरोबर आहे. बरोबर आहे. भाई जबरदस्त. मग मी एक सांगतो. 175 अधिक 957. 1,132. That's my lovely बघा sister. 132 होत आहे. Yes, please check. हो भाई. हा भाई म्हणजे हो ताई. बरोबर. अब मैं 24,540 में से 2,537 घटाओ. तर तुझी हाईट किती? तू काय आकडे किती बोलतो? 22,003. ए बघा हे आहे. अरे कशाला बघतोय? आय एम टेलिंग यू शी इज राईट. राईट. तुमची वा. बघितलं. मला तर 19चा पाडा पण येणार नाही. ही आमची 8वी नापास आहे. तुझं सांगू का? हिंदीच्या पेपर मध्ये निबंध लिहिला होता, सांगू त्याच्याबद्दल? हिंदीच्या निबंधात तू आपलं तेच काढतेस नेहमी, पण मी पास झालोय, कळलं का? नाही, पण आता सांगणारच आहे मी काय निबंध लिहिल्यात सांगणारच आहे. सांग. हिंदीचा पेपर होता, त्याच्यामध्ये निबंध होता बगीचे में घंटा. त्यांनी काय लिहावं? हमारे बगीचे में घंटा है, वो पीतल की है आणि वो टनटन करती है. असं कोण लिहितं का निबंध? नेहमी लिहितं असं. मला हा, बरोबर आहे तुझं. सांगता. सगळ्यांसमोर काय तू 8वी नापास? आपण जाऊ डिस्कशन. साईल हवा होता ना, त्याला ना इतके विचित्र खेळ सुचायचे ना की पप्पा, तुला आठवतं का आपण साहिलच्या हॉटेलमध्ये खेळ खेळलेलो? काय नाव त्याचं? कौन बनेगा करोडपती, आठवतं? भाई झोमलास्टिक गेम होता तो, झोमलास्टिक. रिअली? सांग ना कसा होता? या गेमचं नाव आहे कौन बडा करोडपती. म्हणजे गेम असा आहे ना की आपण असं समजायचं की आपण प्रचंड श्रीमंत आहोत आणि समोरच्याला असं पटवून द्यायचं की आपण त्याच्यापेक्षाही जास्त श्रीमंत आहोत. गुड वन. पण म्हणजे काय करायचं? म्हणजे काय माहितीये का की तुम्ही असे सगळे गरीब माणसं नाही आहेत असं समजा. म्हणजे तू तो गरीब गौरव, तो पाप्या, ती परी, ती मुक्ता, ती आनंदी, असे तुम्ही कोणी नाही. तुम्ही आता असे श्रीमंत इंडस्ट्रियलिस्ट, म्हणजे मिस्टर ओबरॉय किंवा मिसेस कपूर किंवा चोपडा अंकल असं. या तुम्ही ज्या आलिशान जागेत बसून याच्या गरीब गप्पा मारताय ना, ही जागा आहे ना, आय एम द ओनर ऑफ दिस प्लेस. म्हणजे हे जे आलिशान हॉटेल आहे ना, त्या हॉटेलचा मी मालक आहे, मालक. हे मीट मी इन द केबिन, नॉट नाव, आय एम बिझी. भाई तो अधिकारी आला म्हणून, नाही तर ना असला रंगला असता ना गेम, जबरदस्त. आपण खेळूया ना आता. नाही, नको. म्हणजे आम्हाला ना त्या खेळात पण कधी श्रीमंत व्हायला जमणार नाही. त्यापेक्षा सगळ्यांना जमेल असं खेळूया ना. उगाच श्रीमंत नको. हा भाई तू काही काळजी करू नको, आपल्याकडे अजून एक झोमलास्टिक गेम आहे. सांगा. खेळाचं नाव आहे आवाज ओळखा, आवाज ओळखा.
काय करायचं, एक माणूस तिकडे जाऊन उभं राहणार, इकडे पाठ करून, आणि आपण इकडे बसलो तर मी राज्य घेतलं असेल तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्यापैकी कोणी असा आवाज काढायचा वेगळा, आणि हा इकडे जो माणूस असेल, म्हणजे आता मी राज्य घेतलंय तर मी ओळखून दाखवणार. राज्य घेतला तर नाही, तुम्हीच पहिलं राज्य घ्या. ठीक आहे, पहिले राज्य मी हा घेऊन दाखव दाखवणार. दाखवा ना आम्हाला. व्यवस्थित का? ओके फिटिंग करू नका. चला रेडी. चला 1 2 3. बाई आनंदी वेगळा आवाज काढायचा आहे, मला ओळखता येणार नाही असा. थांबा काढतो. काय 1 2 3 काउंट करतोय ना तू. हा ये बाई, आता हा आवाज काढलाय. कमान कमान. भगवान. काय बाई ठीक आहे, चल चल चल. परत 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 परत. ओके चला, कळलंय बाई. हा हा. सांग कुत्र्याचा आवाज कोणी काढला सांग. मी मांजरीचा आवाज काय काढतीये? हा सावी. ठरला. अरे बाई, तुम्हाला जास्त कळलं. ओके नेक्स्ट नेक्स्ट कोण. काय ऑर्डर देते सावी. राज्य 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 राज्य. ओके 1 2 3. लक्ष्मण. वा 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 या शाबास. गुड. सुरू 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 सुरू. अरे हा एक अरे तेजा. उर्मिला. अरे बाई, काय साधं तुला ओळखत परत 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 परत. हा सायरस. ओके बाय बाय. बोलत होता तो मला कळलं. नेक्स्ट आलं ना बाई ते. रेडी. हा ओके. गब्बर ये हाथ हमें दे दे गब्बर. भगवान मूर्ती लहान पण आवाज मान. गब्बर हाच आहे ना. भगवान परत परत. ठीक आहे. हा ठीक आहे. चला ओके रेडी. मी. अरे काय जरा पूर्ण काहीतरी मोठं बोला ना, आवाज काढा ना जरा. ओके. फुल रिस्पेक्ट बाय, फुल रिस्पेक्ट. उर्मिला क्या तेरे को तुम्हें से नहीं बाई बाई सायरस तुम्हाला कलम करते बाई. तू बाद आहे खेळात, तू नाही काढायचं. बरं आपल्या राज्यात आपल्याला काय अर्थ आहे? इतका वेळा राज्य येते आपल्यावर, तुम्ही देतच नाही राज्य. हा चला. हा हा. बाई आनंदी, तुला किती वेळा तेच सांगायचं बाई, वेगळा आवाज काढायचा आहे. ध्वनिताचा आवाज काय कोण काय ते.
काय 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 नाही काय नाही तुला नाही नाही शेठ मनातून आवाज येत असेल तुमच्या. बाई थांब तू जरा. लक्ष्मण नाही 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 नाही. झालं 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 तुम्ही परत 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 राजा हरला. परत परत. ओके चल 1 2 उर्मिला. नाही झालं 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 चुकलं. परत 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 उर्मिलाने आवाज. आनंदी तू काढायचा नाही आवाज, तुला सांगितलंय. भाई जोनिता मामू बनवलं मला. हाय भाई बरं झालं तू एकदम वेळेवर आलीस. एकदम करेक्ट टाइम आहे. म्हणजे हॉटेल बंद आहे ना आज. आज टाइमपास करतोय. सावी बाई हा सायरस. हाय. हे दोघं बहीण भाऊ आहेत. म्हणजे जुळे ते वाटत नाही तरी. आणि बाई ही 1965 थापा अंकल थापा शेटची मुलगी आहे. जोनिता नाव कळलं असेल आता. डॅडनी मला सांगितलं सगळं. इनफॅक्ट त्यांनी मला तुमच्या मॉम बद्दल म्हणजे संध्या आंटींबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सो उगाचच जुनी ओळख असल्यासारखं वाटतंय. कूल. अरे मला आवडतील त्या सगळ्या गोष्टी ऐकायला. तू बस ना यार. काय करणार तू? चहा कॉफी? नाही नको जरा घाईत आहे. भाई काय अरे तू हॉटेलवर आली इतके दिवसांनी आणि चहा कॉफी तर घ्यायलाच पाहिजे ना भाई. आणि आता आपण गेम खेळतोय तर तू पण जॉईन हो ना भाई. आवाज ओळखा असा गेम आहे. पप्या मी बाय म्हणायला आली. मी बाय म्हणायला इकडे. बाय म्हणायला इकडे म्हणजे बाय म्हणजे मी लंडनला परत चालली आहे. इनफॅक्ट आता पण मी लंडनलाच होते. माझ्या ॲडमिशनच्या सगळ्याच फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्यात. सो फॉर द नेक्स्ट 2 इयर्स मी तिकडेच असेन. इंग्लिश लिटरेचरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायला चालली आहे. तू पण म्हणजे कॉंग्रॅट्स. मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करेन. आम्ही पण तुला मिस. यू नो व्हॉट, मी इथे आले तेव्हा हे एक सुंदर हॉटेल म्हणून मी ही जागा बघायला आलेले. आणि मग तुमच्या सगळ्यांशी ओळख झाली आणि फॉर द फर्स्ट टाइम इन माय लाईफ मला खूप चांगले मित्र मिळाले. मग ही जागा, हे हॉटेल यू नो अगदी घरात असल्यासारखं वाटायला लागलं मला. तुम्ही सगळे खूप धमाल आहात यार. आय एम सॉरी. गौरव, साहिल, परी, मुक्ता ते सगळे भेटले तर त्यांना पण सांग. आणि तुमचा तो व्हॉट्सॲप ग्रुप आहे ना, फ्रेंड्स फॉर एव्हर, बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर, इफ पॉसिबल मला ॲड करा. ओके हो भाई करतो. पण तू आता जाणार ना तिकडे लंडनला तर भाई तू ते कोर्स करणार ना इंग्लिशचं, तर ते भाई आलं ना की गौरव आहे ना त्याला तू सगळ्यांसमोर तुला अजिबात काही येत नाही भाई. तुझं इंग्रजी कच्चं आहे. तुला काहीच माहिती नाहीये. काही बोलायला लागलं आता. हो सेल्फी काढायचं तुम्ही. हो हो